एक बनते दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. हृदय भजपरेशं स्वामिनं गुण्डमाख्यं नयननिखिललोकाधारमालोकयेशं श्रवणशृणुनितान्तं पुण्यकीर्तिमहन्तं भवगदशमनं तं वाणि सुवर्णयाशु भवगदशमनं तं वाणि सुवर्णयाशु. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सर्वप्रथम साधनदाता श्री चक्रधर स्वामी यांच्या श्री चरणी नतमस्तक होते. तसेच श्री ब्रह्मविद्या ज्ञानचिंतन समितीद्वारा आयोजित ही ब्रह्मविद्या ज्ञानामृत व्याख्यानमाला या व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदी विराजमान असलेली परमपूजनीय परम आदरणीय मम विद्या गुरुवर्य श्री गुरुजी यांच्या श्री चरणी नतमस्तक होते. तसेच ऋतुपूर निवासी माझ्या बाई यांना दंडवत प्रणाम करते व दादांच्या स्मृतीस अभिवादन करते व इथे बसलेल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू भगिनींना दंडवत प्रणाम करून मी माझ्या विचारांना प्रारंभ करते. परमेश्वर परब्रह्म अवताराने जेव्हा या जीवाला मनुष्य देह दिला तेव्हा त्यामध्ये पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, चार चातुष्य म्हणजेच मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे चार दागिने बहाल केले, ज्याच्या माध्यमातून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो, एकमेकांच्या भावना समजू शकतो, एकमेकांशी व्यक्त होऊ शकतो. विज्ञान असं सांगतं की आदिमानवाकडे शब्द नव्हते, फक्त आवाज होता, विचारांचा आदान प्रदान नव्हतं. हळूहळू शब्द जन्माला आले. हजारो वर्ष लागली शब्दावर नियंत्रण करणारे व्याकरण तयार होण्यासाठी आणि त्यातून मराठी जन्माला आली, रांगायला लागली. मराठी संतांनी तिला सजवलं, मनाच्या सिंहासनावर बसवलं, तिला समृद्ध व संपन्न केली, शब्दांना धार दिली, तेज दिलं आणि ते शब्द जेव्हा माणसाच्या ओठातून बाहेर पडू लागले तेव्हा त्याला बोलणं असं नाव पडलं. माणूस हा फार विचारशील प्राणी आहे. भाषा हे त्याचं सामर्थ्य आहे. माणसाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळं बनवणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाषा. हे फक्त मानवाकडेच आहे, अन्य प्राण्यांना बोलता येत नाही. पशुपक्ष्यांना भाषा नाही, पशुपक्ष्यांना भाषा आहे पण ती निशब्द आहे. कारण बोलण्यासाठी आवश्यक भाषा विकसित स्वतंत्र विकास प्राण्यांजवळ नाही. ते फार तर डोळ्याद्वारे भावना व्यक्त करतील अथवा एकाच आवाजात शक्य तेवढी विविधता आणून सांगण्याचा प्रयत्न करतील, परंतु मनुष्याचं तसं नाही. तो आपल्या विचारांना, भावनांना शब्दाचा आधार घेऊन दुसऱ्यापर्यंत पोहोचवू शकतो. अक्षराच्या माध्यमातून भाषेची उत्पत्ती झाली, परंतु जीव व टाळूच्या संयोगातून शब्द निर्माण झाले. भाषा ही माणसाच्या विचारांची, भावनांची अभिव्यक्ती करण्याचं प्रमुख साधन आहे. गहू भरडून त्याचं पीठ बनवलं जातं. त्या पिठात योग्य प्रमाणात पाणी टाकून त्याची कणिक होते. त्या कणकेपासून पोळी बनवली जाते. ती पोळी मध्यम जाळावर भाजली तर ती भाजली जाते. याउलट ती कच्ची राहिली अथवा करपली तर शरीराला उपद्रव करते. शब्दाचंही तसंच आहे. अनेक अक्षरं मिळून शब्द तयार झाले आणि अनेक शब्द मिळून वाक्य तयार झाले आणि त्या वाक्याच्या माध्यमातून आपण एकमेकांशी संवाद साधतो. माणूस आपल्या विचाराद्वारे संवाद साधतो. त्याचं प्रमुख साधन म्हणजे बोलणे. फक्त ज्ञान असून चालत नाही तर त्याची मांडणी स्पष्ट असणं गरजेचं आहे. तसंच केवळ बोलणं पुरेसं नाही तर ते आपण कसे बोलतो, कोणत्या पद्धतीने बोलतो, कोणत्या हेतूने बोलतो, कोणत्या स्वरात बोलतो हे बोलण्याच्या परिभाषेवर अवलंबून आहे. बोलण्याची योग्य पद्धत वापरली तर संवाद हा अधिक प्रभावी आणि परिणामकारक होतो. कारण बोलण्याची कला ही माणसाच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. शब्दात फार सामर्थ्य आहे. ते माणसाला जीवही देतात आणि जीवनही देतात. सर्वज्ञ म्हणतात शब्दी सामर्थ्य आहे, म्हणजे शब्दामध्ये सुद्धा सामर्थ्य आहे. बोलण्याच्या क्रियेत माणसाने जेव्हापासून प्रगती केली तेव्हापासून मनुष्य जातीचा विकास झाला. आपले मनोगत पुढच्याला किती चांगल्या प्रकारे समजून सांगता येईल हे महत्त्वाचे. जगात बोलघेवडे लोक खूप आहेत, परंतु काही गोष्टीचे तारतम्य असणे अत्यंत गरजेचे आहे.
आपली वाणी मधुर असली की रानातली पाखरं सुद्धा जवळ येतात. या उलट ती जर कठोर असेल तर जवळ असलेली माणसं सुद्धा दूर जातात. आंधळ्याची मुले आंधळीच असतात हे द्रौपदीचं बोलणं आणि सुईच्या डोक्यावर बसेल इतकी मातीही देणार नाही हे दुर्योधनाचं बोलणं एक प्रकारचं विषच होतं. त्यामुळे महाभारत घडलं आणि मंथरेच्या जिभेवर रामायण घडलं. मूर्तिप्रकाश ग्रंथामध्ये केशवास म्हणतात, ते माऊली सदा प्रसन्न वदनी नानामृती ओल्हावले हृदय मन वाचा बोलूनी निववी आनंद घन संसारात रक्तात. स्वामींचं बोलणं असं होतं की संसार दुःखाने त्रस्त असलेला मनुष्य देखील आपले दुःख विसरून जात असत. इतके मधुर बोलणे सर्वज्ञांचे. स्वामींच्या बोलण्यातील स्वच्छता व मधुरता आपल्याला लीळा चरित्रात अनेक ठिकाणी पाहायला. जेव्हा देहगावचा ब्राह्मण सर्वज्ञांच्या दर्शनाला येतो, आल्यानंतर सर्वज्ञ त्यांना म्हणतात, भट्टो या, तुमच्या पंचगंगा केली असती. स्वामींच्या या मधुर बोलण्याने तो ब्राह्मण शांत होतो. तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो, निवालोजी निवालो. स्वामींच्या अशा प्रिय बोलण्यामुळे अनेक जीवांची दुःख निवृत्ती होऊन सुखप्राप्ती दिल्याचे आपल्याला पाहायला मिळते. भगवद्गीतेमध्ये भगवंत गोपाल कृष्ण अर्जुन देवाला म्हणतात, अनुद्वेग परम वाक्य सत्यम प्रिय हितम चेत स्वाध्याय व्यसनम चैव वाङ्मयम तप उच्यते. म्हणजे प्रिय बोलणे हे वाणीचं तप आहे. तसंच प्राचीन ग्रंथात प्रिय ब्रूयात असं म्हटलं जातं. प्रत्यक्ष स्वतः भगवान गोपाल कृष्ण 99 शिवे ऐकल्यानंतरही हसत हसत मधुर आवाजात शिशुपाळाला म्हणतात, एक शिवी राहिली आहे, आता ती तरी देऊ नकोस, म्हणजे मी तुला क्षमा करेन. 99 शिवे ऐकल्यानंतरही इतका संयम फक्त आपल्याला भगवंत गोपाल कृष्णामध्येच पाहायला मिळतो. या उलट आपण एखाद्याने शिवी देण्या अगोदरच आपल्याकडे त्याचं उत्तर तयार असतं. एखाद्याला शिवी द्यायची म्हणजे त्याला दूषण लावायचं, त्याला वाईट बोलायचं, त्याचे दोष काढायचे. याआधी आपलं तोंड आपल्याला खराब करावं लागतं आणि म्हणूनच ज्याच्या बोलण्याने माणसाचं अंतःकरण सुखवलं जातं तो खरा संभाषण करता. संत कबीर म्हणतात, कागा काको धन हरी कोयल काको दे मिठा शब्द सुनाय की जगा अनुभव करीले. संत कबीर कोकिळा आणि कावळ्या या दोन्ही पक्षातील वाणीचे सामर्थ्य अगदी थोडक्यात सांगतात. कावळा कर्कश ओरडतो म्हणून लोक नाकावर ओरडतात, पण तो काय कोणाचे पैसे लुबाडतो का कोणाचे नुकसान करतो? नाही, परंतु लोक त्याचा तिरस्कार करतात. या उलट कोकिळा मात्र कोणाला काय देते? काहीच नाही, फक्त आपल्या मधुर आवाजाने मोहिनी घालते. दोघेही काळ्याच रंगाचे, एकसारखे दिसणारे, परंतु आवाजाच्या फरकामुळे एकाला मान मिळतो तर दुसऱ्याला तिरस्कार मिळतो. मनुष्याचंही असंच आहे. गोड भाषी मृदू भाषी बोलणारे माणसाला आकर्षित करतात, तर कठोर बोलणारे मने दुखवून नाराज करतात. लोणी पारनेरला स्वामींचं वास्तव्य असताना स्वामी नामदेवाचार्यांना सांगतात, त्या पुजाऱ्याला थांबवा. तेव्हा नामदेवाचार्य त्याला म्हणतात, आगाये गुरुवा उभा राहिले. नामदेवाचार्यांचे हे बोलणे ऐकून स्वामी नामदेवाचार्यांना म्हणतात, काही महात्मा नवसी हे काही बोलणे झाले का? असे बोलणे शिव्या दिल्यासारखे नाहीत का? यावर सर्वज्ञ अखिल जीव मात्रांना निमित्त करून नामदेवाचार्यांना निरूपण करतात, महात्मीने प्रिय वक्त्या व्हावी. माणसाने आपल्या तोंडाने अपशब्द बोलू नये, अमंगळ भाषण करू नये, आपल्या बोलण्यातून दुसऱ्याला दुखवू नये, असे माणसाचे बोलणे प्रिय असावे. संत तुकाराम महाराज म्हणतात, मधुर मधुर वचने शत्रू ते मित्र होते. म्हणजे आपल्या चांगल्या बोलण्याने शत्रू सुद्धा आपले मित्र बोलतात. परंतु काही लोकांना बोलताच येत नाही. एखाद्याला सहज विचारलं किंवा तुम्ही काय करता, तर तो हसकून बोलणार, तुला काय करायचंय? नीट कधी बोलणारच नाही, कारण चांगलं बोलण्यासाठी मनात द्वेष नसावा लागतो. आपले बोलणे जर शांत सौम्य प्रेमळ असतील तर संवाद हा अधिक प्रभावी आणि सुंदर होतो. अशा बोलण्याला मनोहर बोलणे. मनोहर बोलणे म्हणजेच गोडसर, मनाला भिडणारे, मनाला शांती देणारे बोलणे. मनोहर बोलण्याची सुरुवात आवाजापासून होते. आवाज मृदू व शांत असावा, जे ऐकणाऱ्याला त्रास न होता आनंद मिळावा. एकदा आचार्य भिक्षा उसरा जातात. एका घरी एक स्त्री मुलाला स्तनपान करत होती. आचार्यांच्या हे लवकर लक्षात येत नाही आणि आचार्य त्या घरी गुर्जवर ध्वनी घोडीला शब्द उच्चारले, भिक्षा. भिक्षा या शब्दाने स्तनपान करीत असलेले ते लेकरू आवाजाच्या दिशेने पाहू लागतं. या स्मृतीतून आपल्याला पाहायला मिळतं की शब्दाबरोबर वाणीचे मधुरत्व तितकेच महत्त्वाचे. शब्दाला जर गोड व मृदू आवाजाची साथ असेल तर रडणारे लेकरू सुद्धा शांत होते. या उलट आवाज
आवाज जर कर्कश असेल तर शांत असणारे लेकरू सुद्धा रडायला लागतं. मनोहर बोलणे ही एक कला आहे, ती प्रत्येकाला जमेल असं नाही. हनुमंत हा बलाढ्य वीर होता, तसाच तो एक सुंदर वक्ताही होता. आणि म्हणूनच तो सीतेला रामचंद्राचा निरोप अगदी प्रेमळ भाषेत सांगतो. मी रामचंद्राचा निरोप घेऊन येणारा तुमचा आणि रामचंद्राचा सेवक आहे, असे तिला पटवून देतो व आपल्या मधुर बोलण्याने तिच्या अंतःकरण जिंकून घेतो. गौतम बुद्ध एका गावात भिक्षेसाठी जातात. गौतम बुद्धांना पाहून एक स्त्री खूप शिव्या देऊ लागते, परंतु गौतम बुद्धांचा चेहरा मात्र हसराच असतो. शेवटी ती शिव्या देऊन थकलेली बाई गौतम बुद्धांना म्हणते, काय बाबा, मी तुला इतके शिव्या दिल्या, त्याचं तुला काहीच कसं वाटलं नाही? यावर गौतम बुद्ध मधुर आवाजात म्हणतात, आई, तुझ्याकडे जे होतं ते तू दिलंस, माझ्याकडे ते नाही, जे आहे ते देतो. एखाद्या माणसाला जर त्याची चूक सांगायची असेल तर ती त्याला समजलीही पाहिजे आणि त्याचा पश्चातापही झाला पाहिजे. अशा प्रकारे माणसाचं बोलणं होत असतं. कोणी शूर आहे, कोणी पराक्रमी आहे, कोणी वीर आहे, कोणी ब्रह्मचारी किंवा एकामध्ये हे सर्व गुण आहेत, परंतु त्याचे बोलणे चांगले नसेल तर त्याला कोण किंमत देणार? जेव्हा भीम गंधमादन ऋषीला राजसूय यज्ञाचं निमंत्रण देण्याकरता गंधमादन पर्वतावर जातो, तेथे गेल्यावर तो पाहतो की गंधमादन ऋषीचे सर्व शरीर सोन्याचे आहे, परंतु तोंड मात्र डुकराचे. हा काय प्रकार आहे म्हणून तो त्यांना विचारतो. एकांती वसती नित्य गंधमालेन पर्वतम किमर्थं कांचनम काया किमर्थं सुखरोमुखम. म्हणजे तुमचे सर्व शरीर सोन्याचे आहे, परंतु तोंड मात्र डुकराचे, याला कारण काय? यावर गंधमादन ऋषी म्हणतात, अन्नदानं मया दत्त हेम रत्नानि सागरात शुभम वाक्य न कर्तव्यम तदर्थम सुखरोमुखम. ते म्हणतात, मी माझ्या जीवनात खूप अन्नदान केले, सागरातील मौलिक रत्नांचे सुद्धा दान केले, परंतु ते आपल्या तोंडाकडे बोट टाकून म्हणतात, मी या तोंडाने कधीच चांगला बोलू नये, कधी प्रिय बोलू नये, सदा अप्रिय बोलत राहतो. त्याचा हा परिणाम. यावरून आपल्या लक्षात येते की नसुद्धी विद्वत्ता कामाची नाही, तर चांगले बोलणे तितकेच महत्त्वाचे आहे. खरं तर प्रिय आणि सत्य हा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. महात्मीने प्रिय वक्त्या व्हावे आणि महात्मीने सत्याजवळ व्हावे, हे दोन्ही वचन एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. महात्मीने सत्याजवळ व्हावे या 3 शब्दाच्या वाक्याने सर्वज्ञांनी आपल्या भक्तात बदल घडून आणलेला आपल्याला पाहायला मिळतो. मळपिंपळ गावी सर्वज्ञांचं वास्तव्य असताना स्वामी नाट्यवाचार्यांना दीक्षेसाठी पाठवतात. काही पारावर बसलेल्या लोकांना नाट्यवाचार्य म्हणतात, येथे ब्राह्मणाची घरे नाही, तर आम्हाला भिक्षा हवी आहे. ते म्हणतात, किती अन्न आहे, किती परिवार आहे? यावर नाट्यवाचार्य म्हणतात, अर्धे अन्न आहेत आणि अर्धे परिवार आहे. ते अन्न आरींसाठी तांदूळ करून आणून देतात व परिवारींसाठी दूध तूप आणून देतात. ते गेल्यावर सर्वज्ञ आचार्यांना म्हणतात, इथं कोण गा अन्न आरेन, कोण गा परिवारी, इथं तर सर्व अन्न आरेच आहेत, मग तुम्ही खोटं का बोलू? तेव्हा स्वामी सूत्र निरूपण करतात, महात्मेने सत्याजवळ व्हावे म्हणजे नेहमी खरे बोला. पृथ्वी स्थिर आहे, पृथ्वी फिरते आणि सूर्य स्थिर आहे हे सांगणाऱ्या शास्त्रज्ञाला तत्कालीन ख्रिश्चन धार्मिकांनी हा असत्य बोलतो म्हणून मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती. परंतु आता सर्व जग म्हणतं की पृथ्वी फिरते आणि सूर्य स्थिर आहे. काळानुसार सत्य बदलत जातं. ईशावास्य उपनिषदात पुढील वाक्य येतात, सत्य ब्रूयात प्रिय ब्रूयात, सत्य अप्रिय ना ब्रूयात, असत्य प्रिय ना ब्रूयात. म्हणजे प्रिय बोलावं, सत्य बोलावं. सत्य जर अप्रिय असेल तरी बोलू नये आणि असत्य जर प्रिय असले तरी बोलू नये. एकांतातील महात्मा भक्त जेव्हा त्या ब्राह्मणाला दररोज विचारायचे, हा भक्त तुमच्या गावीचे दिव्य पुरुष आहेत, ते कसे आहेत? तो ब्राह्मण सांगायचा ठीक आहे, परंतु एक दिवशी मात्र तो ब्राह्मण असत्य बोलतो. तो म्हणतो, तुम्हाला माहित नाही का त्यांचा सर्पदंश होऊन मृत्यू झाला? 3 वेळा विचारल्यानंतरही तो ब्राह्मण तेच सांगतो आणि हे ऐकून माधवा भक्त खाली कोसळतात. हा जेव्हा इतिवृत्तांत सर्वज्ञांना बोलतो तेव्हा सर्वज्ञ म्हणतात, हा भटतो ऐसा सत्य अर्थही न बोली, जेव्हा ऐसने असत्य तुम्हाला कैसेने बोलावे. त्या ब्राह्मणाने बोललेल्या असत्यामुळे माधवा भक्ताने देहत्याग केला होता. एखाद्या व्यक्तीचा जीव जाईल इथपर्यंतही माणसाने असत्य बोलू नये, ही सर्वज्ञांनी दिलेली शिकवण आपल्याला जोपासता आली पाहिजे. एका गावात एका संताचे प्रवचन होते. ते सत्य या विषयावर बोलत होते. दुसऱ्या दिवशी एक मनुष्य जाऊन त्यांना म्हणतो, तुम्ही काल खरे
तुपाविषयी आग्रह धरला म्हणून विचारतो. एखाद्या दारुड्याने जर दारूचे तुपाय विचारले तर त्याला काय सांगावे? तर ते संत म्हणाले, मला माहित नाही असं सांगावं. यावर तो म्हणतो, हे तर असत्य झालं आणि तुम्ही तर म्हणाले नेहमी खरे बोलावे. त्या मनुष्याचा बोलण्याचा रोग त्या संतांना कळतो आणि ते म्हणतात, मला माहित आहे पण मी सांगणार नाही असे त्याला म्हणाले. म्हणजे तुम्ही दोन्ही दोषापासून सुटा. खरं तर सत्य बोलणाऱ्याला हिंमत लागते व सत्य ऐकणाऱ्याला सुद्धा हिंमत लागते. प्रत्येक शब्दामागे एक अर्थ असतो, तसेच वाक्यात एक सूचनाही असते. माणूस नेहमीच थेट आणि स्पष्ट बोलत नाही. तो आपल्या बोलण्यात कुठेतरी सूचक आणि गर्भ अर्थ ठेवतो. यालाच गर्भित बोलणे असे म्हणतात. सर्वज्ञांचं पैठणला वास्तव्य असताना स्वामी विहरणासाठी विजय करतात. पिंपळेश्वराकडून काही ब्राह्मण येत असतात. ते स्वामींना पाहून म्हणतात, हे श्री चांगदेवराव गोसावी काही जाणती? स्वामी हे ऐकतात आणि म्हणतात, हे सगळ्या शास्त्राचा मतितार्थ आहे. स्वामींच्या या एका वाक्यात सगळ्या शास्त्राचा तत्वार्थ दडलेला होता. म्हणजे 14 विद्या, 64 कळा, 52 उपनिषद या सगळ्या शास्त्राचा मतितार्थ जाणे म्हणजे सिद्धांत जाणे. प्रत्येकाची बोलण्याची शैली वेगवेगळी आहे. वेद ऋचातून बोलतो, उपनिषद मंत्रातून बोलतो, गीता श्लोकात बोलतो, संत तुकाराम महाराज ओवीतून, संत ज्ञानेश्वर अभंगातून, कवी कवितेतून, तर लेखक आपल्या लेखनातून बोलतो. मात्र या वेगळे आमचे स्वामी सूत्रातून बोलत. सूत्र रूपाने निरूपण करत असताना आशय विषय श्रोत्यांच्या उपलक्षात यावा म्हणून स्वामी अनेक वेगवेगळे उदाहरण देत होते, ज्यामध्ये वेद पुराण शास्त्रातील प्रमाण, श्रावण भक्ती कथन, सहस्रार्जुन वर्तमान उपलक्षणे अनेक पौराणिक कथा, धांदल बाबा उपलक्षणे अनेक लोककथा असे वेगवेगळे दृष्टांत देत असत. स्वामींची निरूपणातील बोलणे हे काकूकक्षा भावार्थ बोलत होते. स्वामी गुढ पण सफल बोलत असत, अनुभवावर आधारित बोलत असत. स्वामींचे बोलणे हे वादात नाही तर साधनात नेणारे होते. स्वामींनी जी ब्रह्मविद्या निरूपण केली ती ही अतिशय अल्प अक्षरात, कमी शब्दात पण अतिशय सखोल असली. स्वामींच्या प्रत्येक सूत्रात, प्रत्येक प्रकरणात पेंडी भरण्याचा अर्थ दडलेला असे तत्वज्ञानात्मक बोलणे सर्वज्ञांचे होते. तत्वज्ञानात्मक बोलणे हे केवळ बोलणे नसून तर ते आत्मानुभूतीवर आधारित विचाराचं सांकल्य असतं, जे ऐकणाऱ्याला अंतर्मुख करतं, त्याच्या विचारशक्तीला चालना देतं, जीवनाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन देतं. माणसाच्या संवादाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे विनोद. विनोदी बोलणे हे माणसाला केवळ लोकांना फक्त हसवण्यापुरती मर्यादित नाही, तर ते मनातील ताणतणाव दूर करण्यासाठी, सामाजिक वातावरण आनंददायी बनवण्याचे एक साधन आहे. विनोदी बोलणे हे माणसाला संवादाचा, कलेचा, सामाजिक प्रकृतीचा एक भाग आहे. हसणे व हसवणे हा माणसाचा नैसर्गिक प्रकृतीचा भाग आहे. विनोदाचा इतिहास हा अत्यंत जुना आहे. प्राचीन संस्कृतीपासून ते आजपर्यंत विनोदाने मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. हे आपल्याला लीळाचरित्रात सुद्धा पाहायला मिळते. जेव्हा साधा स्वामींसाठी लाडू करून घेऊन येते तेव्हा ते लाडू इतके कडक होतात की बाईसांना ते मुसळाने फोडावे लागतात. त्यावर सर्वज्ञ म्हणतात, बहुत सुगृहिणी देखील या परी 7-5 मुसळे मिळून लाडू फोडीते अशी सुगरण कुणी नाही देखील. यावर साधा म्हणते, जी मी पाक चुलीवर ठेवला आणि भिक्षावसरा गेली. स्वामी तेथेच थांबत नाही, तर स्वामी तिला म्हणतात, बहुत सुगृहिणी देखील या परी पाक चुलीवर ठेवून भिक्षावसरा जाय असे सुगरण देखील नाही. असे विनोदी बोलणे आपल्याला सर्वज्ञांच्या लीळाचरित्रात पाहायला मिळतात. विनोदी बोलणे असे असावे ज्या बोलण्यात विनोद करणारा आणि ऐकणारा दोन्ही हसतील, परंतु ज्या बोलण्यात एक हसतो व दुसरा दुखवला जातो याला विनोद म्हणत नाही. काही माणसांना बोलताही खूप काय बोलत जातात. मुक्या माणसांना बोलता येत नाही, परंतु त्यांचे एक स्वतःचं भाष्य असतं. ते बोलताना शब्दाने बोलत नाही, पण आपल्या हावभावाने, नजरेने, कृतीने बोलतात. त्यांच्या बोलण्यात आवाज नसतो, पण चेहऱ्यावरील भाव, हातवारे, हालचाल हे त्यांचे शब्द असतात. मनुष्याच्या संवादात अनेक प्रकार असले तरी नजरेचा संवाद हा अतिशय सूक्ष्म आणि प्रभावी मानला जातो. शब्दाचे भार नसतानाही लहान मुलं आपल्या आईच्या डोळ्यातून माया ओळखतात. नयने वदती भाव न वचो नच लेखनम दृश्याही हृदय स्पर्श नयनी गुढ स्वभाव. डोळे भावना बोलतात, शब्द नाही किंवा लेखन नाही. आमचे भाष्यकार म्हणतात, आकारे लिंगंतर्गत्याचे परिभाषणंच नेत्रवक्त्रविकारेण लक्षते अंतर्गतम. सर्वज्ञ आंबेजाईला असताना
दादू शेतावरून वाळके घेऊन सर्वज्ञांच्या दर्शनाला येतात तेव्हा चरित्रामध्ये वाक्य येतं, गोसावी भ्रूभंगीच या पुन्हा म्हणजेच तुम्ही शेऊर कांगा केले. दादूसांच्या हे लक्षात येतं की स्वामी आपल्याला विचारतात की तुम्ही शेऊर का केले. आईने मुलाकडे पाहिलं की मुलाच्या लक्षात येतं की आपलं काहीतरी चुकलेलं आहे आणि तो ती नजरेची भाषा समजतो. परंतु 800 वर्षापूर्वी मनुष्य वेशात वावरत असताना आमच्या परमेश्वराने आम्हाला नजरेची भाषा शिकवली. शब्दाचा आधार न घेता आपले विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे काम नजर करते. बोलताना शब्द असतात परंतु नजरेने बोलत असताना शब्द नसतात, ते भावना बोलतात, राग बोलतो. लोणारला स्वामींचं वास्तव्य असताना जेव्हा कान्हादेवराय स्वामींच्या दर्शनासाठी येतो, आल्यानंतर तो स्वामींना आसुनी भरलेली थैली अर्पण करतो. स्वामी त्या थैलीकडे पाहतात आणि मातीकडे पाहतात. बऱ्याचदा व्यक्ती जे शब्दातून व्यक्त करू शकत नाही तो त्या आपल्या नजरेतून व्यक्त करून जातो. एखाद्या माणसाच्या डोळ्यात पाहिल्यानंतर त्या व्यक्तीची नजर आपल्याला वास्तव्याचा परिचय करून देते. लीळाचरित्रात बोलण्याचे अनेक प्रकार आलेले आपण पाहतो. जसे एकांक काळात वेडावा वेगळी, येथे स्वामी हातासन करतात. घोडा विक्री करत असताना स्वामी शब्दाचा आधार न देता हातासन करतात. जेव्हा सर्वजण श्री प्रभूंच्या भेटीसाठी जातात तेव्हा स्वामी बाईसांना श्री मुकुटे, श्री नेत्रे, श्री परिवारे स्वामी बाईसांना म्हणतात, बाई राहा. हस्तिभंगाऊपरी सर्वज्ञ महाराजांना शिक्षापन करत असताना स्वामी महाराजांकडे पाहतात आणि तिला तिची चूक लक्षात येते. अशा प्रकारे शरीराची हालचाल करून शब्दाचा आधार न घेता वेगवेगळे प्रकारचे बोलणे आपण या चित्रात आलेले पाहतो. साहित्य हे शब्दाचं साम्राज्य आहे आणि त्या शब्दाचा पहिला राजा म्हणजे माणसाचे बोल. कारण नारायणदास बहाळे जेव्हा रुद्रपूर दर्शन करून घटनाधिक्रम सस्ती वाडेगाव या गावी येतात तिथे विश्वनाथ बास बाळापूरकर यांची भेट होते. भेटीच्या आनंदपूर्णमध्ये विश्वनाथ बासांच्या मुखातून एक ओवी बाहेर येते. चंद्रवदना भाई तनुअंग कांती सावळी ते ते प्रतिपाळी वनमाळी ते तुम्हा रुचे हो. यावर नारायणदास बहाळे उत्तर देतात, जर स्नेहाचे मी पाडे ऐसा योग घडे तर अमृत होय लोकडे दया पासावे. या उत्तराने विश्वनाथ बास आनंदित होतात. हा आनंद होता साहित्य निर्मितीचा आणखी एक हिरा गवसल्याचा. या दोघांच्या बोलण्यातून 2 काव्यग्रंथाची निर्मिती होते. या दोघांचे बोलणे 2 काव्यग्रंथ निर्मितीला कारण ठरले. माणसाचे बोलणे हेच खरे साहित्य निर्मितीचे मूळ बीज आहे. माणसाचे बोलणे हे नसुदे उत्तर देण्यापुरती नसावे तर ते समजून घेण्यासाठी असावे. बोलणे ही नैसर्गिक क्षमता असली तरी त्याची योग्य रीतीने वापर करणे ही एक कला आहे आणि ती कला आत्मसात करणे आजच्या काळाची गरज आहे. कारण बोलण्यात जर नम्रता असेल तर संवाद हा सुसंवादात रूपांतरित होतो. बोलण्यात जर सहानुभूती असेल तर समजूत वाटते. बोलण्यात जर सत्यता असेल तर विश्वास निर्माण होतो. ही खरी बोलण्याची संगत. शब्दाची ताकद ही शस्त्राहून अधिक असते आणि म्हणूनच आपले शब्द नेहमी सौम्य, प्रेमळ, शांत असावे आणि म्हणूनच महात्मेही प्रिय वक्त्या व्हावे. या सर्वज्ञांनी दिलेली शिकवण आपण सर्व जोपासूयात. एवढे